हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि काल या ब्लाऊजचा जो आहे व्हिडिओ मी अपलोड केला होता। सगळ्यांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही या ब्लाऊजचं जे कटिंग आहे स्टिचिंग पूर्ण दाखवा। दाखवणार आहे, बट पहिल्यांदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्लीव्जचा व्हिडिओ जो आहे तो बघणार आहोत। म्हणजे जी स्लीव्ज कशी केलेली आहे तर ती बघणार आहोत। एकदम सिंपल आणि सोबर आहे। तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत या ग्लास पाईप म्हणतात त्याला, त्या मीडियम साईजच्या मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर जो काही कलर आहे तुमच्या ब्लाऊजचा त्या कलरचे तुम्ही मणी घ्यायचे आहेत। आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती याचं कटिंग जे आहे स्लीवचं करणार आहोत। आणि ही जी स्लीव डिझाइन आहे तर ती शॉर्ट स्लीव्जला खूप छान दिसते, जसं की तुम्ही फोटो वगैरे बघितलेच असतील थंबनेलला। आता पहिल्यांदा आपण ही अस्तरवरती स्लीव्ज कटिंग करणार आहोत। जसे आपण नॉर्मल स्लीव्ज कट करतो तसे आपल्याला पहिल्यांदा इथं स्लीव्ज जी आहे तर ती कट करून घ्यायची आहे। आता ही जी स्लीव्ज आहे मी रेडी करत आहे 4 इंचाची। 5 इंचावरती आपल्याला हे जे मार्किंग आहे स्लीवचं टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हाताच्या घडीचं आपल्याला माप घ्यायचं आहे 9 इंच, कारण 8.5 इंच आपण छातीचं माप घेतलं होतं। 34 साईज आहे ब्लाऊजची। अर्धा इंच आपण याच्यामध्ये फक्त हाताच्या घडीमध्ये वाढवून घेत असतो नेहमी, म्हणजे जितकी तुमची छाती असेल तितकं अर्धा इंच फक्त आपल्याला याच्या हाताच्या घडीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। आता 9 इंच मी घेतलं हाताच्या घडीचं माप, 3 इंच खाली शेपसाठी घेतलं, 2 इंच परत मार्जिनसाठी आपल्याला आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक क्रॉसमध्ये आपल्याला इथे लाईन जी आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे बघा 1.5 इंचाचे आपल्याला 3 पॉईंट काढायचे आहेत। त्यानंतर एक जो पॉईंट आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि त्यानंतर जसा शेप इथं दाखवलेला आहे बाहीचा तसा शेप पहिल्यांदा आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे। अगदी प्रॉपर बसतो हा जो शेप आहे तो। आता त्यानंतर हातरुंदीचा आपल्याला माप घ्यायचा आहे 6 इंच, 6 + 2 इंच मी हातरुंदी घेतली। आणि त्यानंतर आता पहिल्यांदा आपण इथं अस्तरवरती जी हातरुंदी आहे तर ती कट करून घेतलेली आहे। आता स्लीव्ज कट करताना बॅक साईडचा जो शेप आहे तो पहिल्यांदा आपण कट करायचा। फ्रंटचा जो शेप आहे तर मी तो बाही लावतानाच कट करत असतो, अगोदर मी कट करत नाही, कारण मग आपल्याला सारखं ते चेक करावं लागत नाही। जर आपण आधी केलं तर सारखं मग आपल्याला चेक करावं लागतं फ्रंट साईड आणि बॅक साईड असं। आता इथं बघू शकता अस्तरवरती हे जो पॅटर्न आहे मी कट केलेला आहे। त्यानंतर आता हा जो अस्तरचा भाग आहे तर तो आपल्याला मेन कापडावरती ठेवून हा कट करून घ्यायचा आहे। आता मेन कापडावरती आपलं जे कटिंग आहे तर ते पूर्ण आपण करून घेतलेलं आहे। आता आपण इथं काय करायचं आहे की सरळ कापडावरती बाहीच्या आपल्याला अस्तरची बाजू ठेवायची आहे। आणि अस्तर जे आहे बघू शकता सेंटरला थोडासा कर्व शेप जो आहे मी दिलेला आहे, म्हणजे 1 इंचापर्यंत जो शेप आहे वरती मी घेतलेला आहे। आणि त्यानंतर व्यवस्थित असं आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ही जी टीप आहे शेपनुसार मारून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे पूर्ण आतमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला द्यायचे आहेत दाबटीप। आता एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे मेन आपलं कापड तर ते पूर्ण कट करायचं आहे। आता इथं बघा जे ग्लास पाईप घेतल्या होत्या तर त्या ग्लास पाईप आपल्याला इथे घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर जे मणी होते तर तेही आपण इथे घ्यायचं आहे। आता हा जो पॅच आहे तर तो आपण नंतर लावून घेणार आहोत, हात शिलाई त्याला आपण नंतर घालून घेणार आहोत। आता ज्या ग्लास पाईप आहेत तर त्या आपल्याला पहिल्यांदा इथे घ्यायच्या आहेत आणि त्या लेयरमध्ये आपल्याला इथं लावून घ्यायच्या आहेत। म्हणजे जसं की मी 6 ज्या आहेत ग्लास पाईप वर खाली अशा लावल्या होत्या। इथं तुम्हाला आता मी एक लावून दाखवतो की कशा पद्धतीने आता हे मॅचिंगचे जे मणी होते मी घेतले होते ब्लाऊज पिसाच्या, तर ते आपल्याला मणी इथे घ्यायचे आहेत। त्यानंतर ग्लास पाईप इथे घ्यायचे आहेत। आता बरोबर जो आपला बाहीचा कोना होता तर त्याच्यामधून मी सुई घेतलेली आहे। आणि त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथं ग्लास ज्या पाईप आहेत तर त्या इथे घ्यायच्या आहेत, ज्या मी मीडियम साईजच्या घेतल्या होत्या। आणि या ज्या पाईप आहेत मी 28 घेतलेल्या आहेत एका लढीमध्ये, म्हणजे तुम्ही बघू शकता एक जी आपण लढ इथं करत आहोत त्याच्यामध्ये मी 28 घेतलेले आहेत। आणि अशा वर खाली मी इथं 6 वापरलेले आहेत, त्याच्यामुळे जो गेटअप आहे एकदम आपला छान आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गोल्डन कलरचे छोटे छोटे मणीसुद्धा लागणार आहेत। आता हे मॅचिंगचे मणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे गोल्डन कलरचे मणी घातल्याने एकदम लुक जो आहे छान आपला येतो। आता हे बघा जे मॅचिंगचे मणी होते
तर ते आपण 4 घेतलेले आहेत आणि मणीसुद्धा 4 इथे घेतलेले आहेत. आता इथं बघू शकता एक जो मणी आहे आपला गोल्डन कलरचा तर तो सोडायचा आणि त्यानंतर परत सुई काय करायची आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आहे. त्या मण्यांमधून सुई घेताना आपल्याला लहान घ्यायची आहे जेणेकरून त्या मण्यांच्या मधून पण आपल्याला ही सुई व्यवस्थित काढता येईल अशी सुई घ्यायची आहे एकदम लहान. तर अशा पद्धतीने बाकीच्या लढ आहेत तर त्या व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे लटकन आहे तर त्या अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.